आता खिसणी गेलं, उकळ गेलं, मुसळ गेलं, डेरा गेला. ओ आता मिक्सर कुकर 3 शिट्ट्यात भात तयार. ते खाली पडलं राव. ते कॅमेरावाला झाला भात तयार. मिक्सर आला, कुर कुर टुर टुर झाली चटणी. आताच्या पूर्ण मिक्सर माहितीये, कुकर माहितीये, ओव्हन माहितीये, फ्रीज माहितीये. परवा ह्याला गेलो तुम्ही नाशिकला, ती कपडे धुवायची मशीन मला माहिती. कपडे धुवायची मशीन माझ्या घरी बी आहे. कपडे धुवायची मशीन. आता भांडे घासायची मशीन. भांडे खरकटे टाकले की घासून बाहेर. ओ लय सुख झाला आमच्या माय मावल्याला. आता कणिकतेमध्ये गरज नाही, पीठ टाकली कणिकीचा गोळा बाहेर. चपातीला आटान तयार टाकान भाजान हे तसलं काय राहिलं नाही. आता कणकीचा गोळा कोंबला मशीन मध्ये की चपात्या भाजून बाहेर. शिर्डीला आमच्या पंढरपूरला आणली. हो मंदिर समिती औशकर महाराजांनी विचारा. हो ते अध्यक्ष आहेत आमचे समितीचे मंदिराचे. हो कणकीचा गोळा कोंबला चपात्या भाजून बाहेर. आळंदीला मशीन आणली ज्ञानेश्वर मंदिरात. हो विज्ञान एवढं पुढे गेले महाराज. आता काय दिवस अशी मशीन निघल, आपण जेवायला नुसतं पाटावर बसायचं, अन्न आपापच. आणि पुन्हा आपापच असले आयदाड झालेत लोक. आता काय सांगू तुम्हाला, अवघड कथा. आता काय सांगू. म्हणून तर रोग वाढलीत. पूर्वीच्या बायका बघा, पूर्वीच्या बायका कष्ट करायच्या, शेतामध्ये काम करायच्या, घरामध्ये काम करायचं. अजून काय काय म्हाताऱ्या बघा तुम्ही, अजून म्हाताऱ्या काय जिवंत आहेत. मी त्याशी किल्ल्यामध्ये बोललो कीर्तनात. तुम्ही होता कीर्तनात किल्ल्यामध्ये, काशीना महाराज होते किल्ल्यामध्ये. आमचा रायपळीचा रघुनाथ, रायपळीचा रघुनाथ. हो त्याची आई जिवंत आहे. 104 वय चालू आहे. 104 वय म्हातारीचं जिवंत आहे. अजून त्या म्हातारीला चष्मा नाही. सुईमध्ये दोरा होती, सुईमध्ये दोरा होती. अलीकडच्या पुरी 104 वय, कान चांगले, दात चांगले. 104 वय, पहिली दात पडली, दुसरी दात आली. हो अजून काय काय म्हाताऱ्या घटमुड्यात कष्ट भरपूर केले, व्यायाम केला. आता ज्या पूर्ण कष्ट नाही तर गाव बघा. ते शहरामध्ये काय, मुंबई असू द्या, हैदराबाद असू द्या, पुणे असू द्या, नांदेड, कलकत्ता, लातूर, काय त्या पूर्ण काम. नवऱ्याला बी काम नाही, पुरीला बी काम नाही. ती बसते कंपनीत काम करत कॉम्प्युटरवर. पुरीला घरात काय काम आहे, खायचं टी बघायचं, खायचं टी बघायचं, खायचं टी बघायचं, खायचं टी बघायचं. शरीर पॉंग 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 पॉंग. डॉक्टर म्हणते बीपी वाढलाय, शुगर वाढली, गोळ्या खावा, बिनतेला चपाती खावा, गोड खाऊ नका, पहाटे 4 वाजता फिरायला जावा. मग बघा ती गप्पी गप्पी नॉर्मल. लातूरला बघितलं परवा मी, उदगीरला. त्यांना घरी नेऊन सोयाबीनची रस करायला लावा, शेतामध्ये हरभऱ्याच्या तुरीची राशी करायला लावा. असला आयदाड समाज झाला. हो आता पूर्वी आता सगळं नवीन वस्तू निघाल्या. पूर्वीच्या जुन्या वस्तू होत्या खिसणी. खिसणी आता जुन्या बायकांना माहिती, ही मावशी म्हणजे मला माहिती म्हणजे ही खिसणी खोबरं किसायची. त्या बाईनं नाव घेतलं. समोरच्या देऊळ तिथे खिसणी, समोरच्या देऊळ तिथे खिसणी. विठ्ठलराव बसले, परसाकडे त्या डुकरांनी दिली डुसणी बनली. काय नावं घेतील पत्ता लागत नाही माझ्या मावल्या. माझी विनंती, माझी एक लक्षात ठेवा. माझ्या वडील कीर्तनात नेहमी सांगायचे, बायकोने नवरी सेवा करावी, शिष्याने आपल्या गुरुची सेवा करावी, मुलाने आपल्या बापाची सेवा करावी. बस हाच खरा परमार्थ आहे. कसा काय असेल नवरा मरेपर्यंत त्याची सेवा करा, त्याच्या पाय पडा, त्याची पूजा करा. हो त्याला चांगलं चांगलं खाऊ घाला, त्याचे कपडे धुवा, त्याच्या पाया पडा, त्याची सेवा करा मरेपर्यंत. बघतो काय काय बायका आयुष्यात नवऱ्याला नीट बोलत नाही आणि पुन्हा मेजर नाटकं रडायची. पिंजऱ्यातून रागून निघून गेला. रागून महिना कसा काय. माझं वचन नाहीये तो काय माझा गाता वाता स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. कसा काय असे ना बायकोन नवऱ्याची सेवा करावी, शिष्याने आपल्या गुरुची सेवा करावी, मुलाने आपल्या वडिलांची सेवा करावी. शास्त्र सांगते माझ्या मायबापा. तेव्हा अशा प्रकारे दुःख अनेक प्रकारचे आहेत. पण काही दुःख आहेत तुला आहेत तुला नाही. पण एक दुःख मात्र सर्वांनी पाठवलं आहे, ते सर्वात मोठं दुःख जन्म मरणाचं आहे. मुंगीपासून ब्रह्मदेव आपण हे दुःख आम्ही भोगतोय.
या दुःखात मुक्त होण्याकरता बाबा हा काढा घ्या, हे औषध घ्या. ब्रह्मरस घे काढा तिने पिढा वारील. पण का होतो खूप आहे, हा ब्रह्मरस औषध तुम्ही घ्या म्हणता, हा काढा घ्या म्हणता, पण या औषधाचं पथ्य काय? पोते नाम औषधाचं पथ्य फक्त एक आहे, ते पथ्य मात्र माय बापा सांभाळा. कोणतं पथ्य आहे? महाराज सांगतात, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसीबे विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. थोडं चाटला आवाज, चाटला नुसता बेसचा आवाज आला. शाहीला आवाज द्या पप्पाचं
कमी झालं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Hello.